बंजारा समाजाची काशी पोहरा देवी इथे आज बंजारा विरासत नंगारा म्युझियमचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतंय। या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच बंजारा समाज पोहरा देवी इथे यायला सुरुवात झाली आहे। दिग्रस टी पॉइंट इथून हजारो वाहनं पोहरा देवीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। राजस्थान, मध्य प्रदेशसह अन्य राज्यातून समाज वेगो नंगारा चलो पोहरा अशा घोषणा देत पोहरा देवीकडे जातोय। या दरम्यान याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। वेगो नगारा चालो पोहरा म्हणत बंजारा समाजाचे बांधव जे आहेत आज पोहरा देवी या ठिकाणी निघालेले आहे। एकंदरीत पाहिलं तर मी सध्या आहे दिग्रसच्या टी पॉइंटवर। इथूनच जे आहेत पोहरा देवीकडे अनेक भाविक भक्त जे आहेत आता नगारा लोकार्पण सोहळ्यासाठी निघालेले आहे। सकाळपासून या ठिकाणी अनेक बसेस जे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, आंध्र प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, असे अनेक बसेस या ठिकाणी जे आहेत या ठिकाणाहून पोहरा देवी या ठिकाणी निघालेले आहे। मंत्री संजय राठोड यांचा ताफा आता थोडा वेळेपूर्वीच या ठिकाणून जे आहे पोहरा देवीच्या सभास्थळी निघालेला आहे। थोड्या वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे आणि नगारा म्युझियमचं जे आहे त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा सुद्धा होणार आहे। अनेक खासदार, मंत्री असे अनेक राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल किंवा या ठिकाणी जर पाहिलं आंध्र प्रदेश असेल, इथून जे आहे मंत्रीगण असेल किंवा खासदार, आमदार जे असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहे। आणि या ठिकाणी पाहिलं तर कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे। आणि याच टी पॉइंटहून सकाळी 7 वाजल्यापासून जर पाहिलं तर अनेक नागरिक सुद्धा या ठिकाणी जे आहेत पोहरा देवी या ठिकाणी निघालेले आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, दिग्रस, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।